काय भांडण होतं? पण तुमचा कसा विश्वास बसत नाही माझ्यावर? हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. प्लॅन? अहो पण त्यांचा तर फक्त संशय होता तुमच्यावर. अहो तुम्हीच त्यांना सोडून झाली तर भीती होती की त्यांना. काय बोलताय तुम्ही? हे सगळं ते जगाला दाखवण्यासाठी, पण सत्य वेगळं होतं. अहो त्यांनाच माझ्यासोबत राहायचं नव्हतं, त्यांनाच इथून पळून जायचं होतं. त्यांना मला त्यांच्या मुठीत ठेवायचं होतं. हे सगळं शक्य झालं नाही. मग काय करणार त्या? असं काहीतरी करतात जगाला दाखवण्यासाठी. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि मी प्रेमात पडलो. मी कधी तुमच्यात गुंतत गेलो हे माझं मलाच कळलं नाही. तुम्हीच फक्त एकमेव काय ते आशा आहे आता. असलं काय बोलू नका. आपण एक नाही होऊ शकत. अहो तुम्ही जा इथून. ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय माझ्या बाबतीत. मला सगळं कळतंय. हे बघा, हे बघा, म्हणजे तुमचा विश्वास बसत. अहो ही तर ललिताईंना कोणीतरी दिलेली प्रेमपत्र आहेत. होय, तर त्यांची लई आठवण येत होती मला. त्यांच्या काही वस्तू मी शोधायला लागलो तेव्हा मी हे सगळं बघितलं, तर कपाटामध्ये ही पत्र सापडले. यातला एक शब्द म्हणजे माझ्या काळजावर वार केल्यासारखं आहे. मला खात्री बरं का, लालीची जिथं कुठं असतील ते या माणसाबरोबरच पळून गेल्या असत्या. मला ना आयुष्यात प्रेमच धार्जिन नाही वाटतं. बहुतेक एकटं राहणंच लिहिलंय माझ्या नशिबात. हरकत नाही, एकटंच राहायचं लिहिलंय. राहीन मी एकटा. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. हे कदाचित मी तुमच्यापर्यंत नीट पोचवू शकलो नाही. मी येतो, काळजी घ्या. हो साहेब, किती वेळा असंच बसून ठेवणार तुम्ही मला इथं? दोन बायकोले देशमुख, तपास आहे हा. सुरू केला आणि लगेच संपत नाही, वेळ लागतो त्याला. मग मी काय करू? जा. आपच तुम्ही इथं काय झालं? हे काय तुझ्या साहेबांनी घेऊन आले मला इथं? काय प्रगती तपासात? साहेब काय नाही, सगळीकडे तपास केला. टोलनाक्याकडे बघितलं, एसटी स्टँड, रिक्षा स्टँड सगळीकडे बघितलं. तिथले सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले, पण कुठंच त्यात लाली दिसली नाही. साहेब लाली गावातून बाहेर गेली याचा एकही पुरावा सापडला नाही. हे लाली गावातच आहे. गावातल्या सगळ्या घरांची झडती घ्या. हे काय येडेपणा आहे ह्यो? हा, लाली जर गावात असती तर घरी नसती आली का? लाली घरी का नाही आली हे शोधा पहिली. येणार, याचाही शोध घेणार. तुम्ही तेच बसा, लक्ष ठेवा यांच्यावर. चल. असू शकतं बरं का साहेब, तुम्ही म्हणताय तसं त्यांचं बाहेर काहीतरी. ए लाज वाटते का तुला? हा काय बोलतोय? स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलतोय? तुमची भांडणं झाली असणार. तू काय केलंय तिच्यासोबत? काय केलंय तिला? केलं ना मीच केलं. जीवापाड प्रेम केलं, सुखी संसाराची स्वप्न बघितली, पण आता त्या नाही येत. आता हे सगळं करणं जर का तुमच्या कायद्यामध्ये गुन्हा असेल, लय मोठं पाप असेल, तर बघा तुमच्या कायद्यात जी शिक्षा असेल ती द्या मला, करा अटक. येणार. मला एक छोटासा प्रवास सापडू दे. नवीन बेड्या आणणार, चकचकीत एकदम. हातात घालणार, धिंड काढणार. धिंड या गावातून धिंड काढणार. धिंडक अतिशय मार्मिक विनोदी कथा. लेखक शंकर पाटील. ती वेळच येऊ देणार नाही मी. आज जामकर आज दुकानापर्यंत पोहोचलाय, उद्या गोडाऊन पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही.
त्याआधीच या लालीला कायमचा आराम दिला पाहिजे. तर सुदे सापडली का लाली कुठं? नाही अप्पा, आम्ही सगळीकडे शोधलं पण कुठंच गावली नाही ती अजून. मग गेली कुठं ही? जामकर साहेब, जामकर साहेब, जामकर साहेब, ज्याची भीती होती तेच झालं. तुमचा संशय खरा ठरला जामकर साहेब. हे बघा, लालीजींच्या बॅगमध्ये मला काय सापडलं? प्रेमपत्र. त्यांना कोणीतरी लिहिली होती. त्यांनी सोबत जो वेळ घालवला ना त्याच्याबद्दल लिहिले त्याच्यात. मला कधीच नव्हतं वाटलं लालीजी अशा वागतील आप्पा. लालीचं प्रेमपत्र म्हणजे लालीचं बाहेर लपड होतं. श्याम आईला हिच्या आता खाऊ देस मला. नाही ना तिच्याकडे आणि तिच्या बापाकडे बघितलं ना तर नाव सोड तू माझं. अरे आमच्या देशमुखांच्या घरात ना कुठल्या बाईनं ना असा आगाऊपणा कधीच केलेला नाही. आणि हिनं पण आप्पा मी कुठं कमी पडलो ती तरी सांगा की. ए तुला काय मी त्रास करून घ्यायची गरज नाही. त्या लालीसाठी कशाला रडतो तू? गोपाळ नावाचे टेलर लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचायची गरज नाही. पोलीस तपास होईल मग ठरेल सगळं. नाही नाही तपास कराच तुम्ही. आता काय बी झालं ना ती लाली माझ्यासमोर पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तुम्हाला पुरावा मिळाला. मी निघालो आता इथनं. आणि हा यो जो कोण आहे ना पत्र लिहिणारा, प्रेम पत्र लिहिणारा, त्याला हुडका, त्याला माझ्या समोर आणा. नाही त्याचं तंगड तोडलं ना तर पैलवान हिम्मतराव देशमुख नाव नाही सांगणार. चल रे गोपा.